फ्रेमॅक्स हॉरर स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर हा व्हिडिओ अपलोड होतोय कारण की माझा फोन फुटला होता आणि सॉरी, पण आता इथून पुढे मी रेग्युलरली टाकणार आहे. तर आजची स्टोरी आम्हाला आमच्या गावातल्या एका बुजुर्ग माणसांनी सांगितलेली आहे. तर ती चला आपण स्टोरीला सुरुवात करूया. मग एक आमच्या गाव आहे कवठा केज बोपला, म्हणजे कवठाच्या साईडला बोपला गाव आहे. तिथे एक मंदिर आहे प्राचीन काळातलं. म्हणजे मंदिरच्या साईडला एक जसं किल्ला असतो ना शिवाजी महाराजांचा, बिलकुल त्याच प्रकारे एक खंडर पडलेला आहे, म्हणजे किल्ल्यासारखंच. मग काय झालं, एक मुंबईमध्ये राहणारा मुलगा बोपला या गावामध्ये आला. त्याने तिथे दुकान टाकली. दुकानावर काम करायचा, नंतर बाहेर लागलं तिथे काम करायचं, कारण लॉकडाऊनमुळे तिकडून तो इकडे आला होता, लॉकडाऊन पडल्यामुळे. मग एके दिवशी असंच एक 5-6 महिने निघून गेले त्याला तिथे काम करत करत त्या स्वतःच्या गावामध्ये. मग झालं काय, त्याची तब्येत थोडीशी जाड झाली होती. म्हणजे पुण्या मुंबईकडे जेव्हा तो होता तेव्हा एकदम सडपातळ होता, पण इथे त्याची तब्येत थोडीशी अशी एकदम जाड झाली होती. मग त्याला तब्येत डाऊन करायची होती थोडीशी लेवलमध्ये. मग त्याने मित्राला म्हटलं, आपण उद्या रनिंगला जाऊया. मग जायचं कुठे, त्याला जायचं कुठे म्हणल्यानंतर ते म्हणाला, आपण तो जो मंदिर आहे ना तिथे उजेड पण असतो, आपण तिथे जाऊया आणि तिथे व्यायाम करू. ओके, ठरलं. एक मित्र कवठ्याचा होता आणि तो बोपल्याचा होता. मग 2 गावांच्या मध्येच तो मंदिर आणि प्लस त्याच्या साईडला खंडर होतं. मग गेले, झोपले, घरी झोपले आणि 3:30चा अलाराम लावून बसले होते. म्हणजे 3चा अलाराम लावले आणि 3:30 वाजता ते तिथे, हा इकडून आला आणि तो तिकडून, कंप्लीट 3:30 वाजता. मग तिथे ते व्यायाम करायला सुरुवात केली. मग हे दोघांना पण रील्स बनवण्याचा खूप नाद. मग व्यायाम त्यांनी काही केला नाही, थोडाफारच केला, पण रील्स काढण्यासाठी कॅमेरा ओपन केला. एका मित्राने नवीन फोन घेतला होता, म्हणजे सध्या लगेचच. त्यांनी कॅमेरा ओपन केला, माईक वगैरे आणलं होतं आणि तिथे रील्स काढायला त्यांनी सुरुवात केली. मग जेव्हा तो रील्स काढत होता तेव्हा त्या खंडरकडे कोणीतरी हसत आहे, कुत्रे भुंकायला हसत आहे. आणि जसं पत्रा वाजतो ना, वारा आल्यानंतर पत्रा उघडा, त्याप्रमाणे आवाज येत होता. मग एका मित्राने म्हटलं, जो की पुन्हा मुंबईवरून आलेला आहे, तो घाबरत होता थोडासा, कारण गावाकडचे माणसं जास्त काय घाबरत नाहीत, पण शहरातले माणसं तसं असं एकट्या ठिकाणी म्हटल्यावर घाबरतात. मग तो म्हणाला, अरे इथे काय आहे, तिकडे नको जाऊ. मग गावाकडचा मित्र तिकडे जाण्याचा प्रयत्न करत होता, म्हणजे की बघाव तरी कोणी आहे या टायमाला. मग त्याने त्याला जाऊ दिलं नाही. आणि गावाकडच्या मित्राला मात्र माहिती होतं, कारण की त्या घरामध्ये, जुन्या घरामध्ये खूप सारं सोनं होतं आणि ते लहानपणी काढण्याचा प्रयत्न केला होता खूप जणांनी आधी, पण हे शक्य झालं नाही. कारण की तिथे जसं ते JCBने उकरत होते, सोनं तर खूप होतं, पण साप आणि जिवंत कोंबड्या खालून निघत होत्या. हे पाहून JCB ड्रायव्हर तर जाग्यावरच गेला आणि सोबतच जो त्या सोन्याला शिवल तो देखील तिथे मरायचा. मग खूप यज्ञ करत होते पंडित, ज्योतिष, नंतर बाबा वगैरे ते असतात ना, खूप यज्ञ करत होते, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी ते तिथेच पुरलं होतं. आणि आजही म्हणतात की त्या ठिकाणी असा आवाज सारखंच येतो आणि एकटा कोणी तिथे रात्री दिवस मावळल्यानंतर कोणी सुद्धा जात नाही. आणि हो, ज्याला तिथे सोन्याबाबत माहिती नाही, तो जाऊन जरी आला रूम त्या घरामध्ये, खंडरमध्ये, त्याला कोणीच काही करत नाही. पण ज्याच्या मनामध्ये इथे सोनं आहे आणि ज्याला माहिती आहे
तो जर व्यक्ती तिथे गेला त्याला 100% तिथे काही ना काही घडणार म्हणजे घडणार. तर मित्रांनो, आजची ही स्टोरी तुम्हाला चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि जर तुमच्यापाशी देखील अशी स्टोरी असेल तर मला इंस्टाग्राममध्ये DM मध्ये किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. धन्यवाद. प्रेमेक्स हॉरर स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.